1000 दिवसात 1000 पुस्तकं, कसं सुरू झाला हा प्रवास? तर त्याच्यापासूनच आपण करूया ही सुरुवात. म्हणजे फार पूर्वीपासून आपल्याला हे जे 1000 दिवसाची 1000 पुस्तकं जी तुम्ही केली, तर ठीक आहे, कशी सुचली पहिल्यांदा ही कल्पना, का ह्याची सुरुवात कशी झाली? ओके 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 तसं बघायला गेलं तर पुस्तकं माझ्यासाठी काही नवीन गोष्ट नव्हती. लहानपणापासून मी पुस्तकं वाचतोच आहे. मला आठवतंय शाळेत असताना मी शाळेची पुस्तकं कमी वाचली आहेत आणि इतर पुस्तकं जास्ती वाचलेली आहेत. आणि मी मार्केटिंग कन्सल्टंट म्हणून काम करत होतो आणि कोविड चालू झालं, लॉकडाऊन चालू झालं. मला काहीतरी $1,00,000-1.5 लाख पर महिना त्यावेळेस मिळत होते आणि मी शून्यावरती आलो, कारण सगळं जगच बंद पडलेलं. सो मी शून्यावरती आलो. तिथे मला कळत नव्हतं की काय करायचं एक्झॅक्टली. असंच मी एक दिवस घरी बसलेलो, माझ्यासमोर माझं पुस्तकाचं कपाट होतं. मी चालत त्या कपाटापाशी गेलो आणि ते पुस्तकच मला बोललो, अरे मी आहे ना तुझ्या बरोबर. आणि तिथनं ती आयडिया जन्माला आली की मी एवढी पुस्तकं वाचतो, दिवसेंदिवस पुस्तकं वाचायचं जे प्रमाण आहे ते कमी होत चाललेलं आहे. सो मी जे काही वाचतो त्याच्यावरती मी व्यक्त का होऊ नये. सो ती आयडिया मला तिथनं मिळाली. त्याच्यावरती मी काही दिवस काम केलं. माझी जी काही घरची पुस्तकं होती ती मी परत वाचायला सुरुवात केली आणि मग त्याचे हळूहळू रिव्ह्यूज जनरेट करायला सुरुवात केली आणि मग हळूहळू सोशल मीडियावरती आठवड्याला 1, आठवड्याला 2 असं करत करत मी चालू केलं. मग कुठेतरी सोशल मीडियाच्या अल्गोरिदमनी त्याची दखल घेतली आणि मग हळूहळू ऑथर्स माझ्याकडे यायला लागले, पब्लिशर्स माझ्याकडे यायला लागले आणि ती जर्नी मग चालू झाली. फॅन्टॅस्टिक. कोविडमध्ये खूप लोकांबरोबर हेच झालं की कोणाला फायदा झाला, कोणी तो टाइम प्रोडक्टिव्ह काढला, कोणी तो टाइम वेस्ट. तुम्ही तो खूप प्रोडक्टिव्ह केला आणि तुमच्या बुक रिव्ह्यूमुळे अनेकांना त्याचा फायदाही झाला, कारण सगळेच घरी होते. आता आपण सुरुवात येऊया. जसं तुम्ही बोला शाळा आणि कॉलेजमध्ये मी कमीच वाचलं, पण पुस्तक तर काय तो इन्सिडेंट होता जिकडे ते पुस्तक वाचणं, का असं कुठलं पुस्तक ज्याच्यात पुस्तक वाचणं या गोष्टीच्या तुम्ही प्रेमात पडला? ओके, खरं सांगू तर मला आठवत नाही मी कधीपासून पुस्तकं वाचतोय. ओके, पुस्तकं वाचताना माझा आणि घड्याळाचा संबंध बिघडले. म्हणजे मी तासन तास पुस्तकं वाचत होतो. ओके, आणि बेसिकली पुस्तकं वाचताना तो अट्रॅक्शन पॉइंट जो आहे किंवा जी लव्ह मोमेंट यू आर टॉकिंग अबाउट इज त्यातल्या ज्या गोष्टी आहेत ना, त्यांनी मला पुस्तकांच्या प्रेमात पाडलं. मी कधी पुस्तकांच्या प्रेमात पडलो मला खरंच आठवत नाही, पण नेहमी माझ्याबरोबर पुस्तक असायचं म्हणजे असायचंच. आणि लहानपणापासून मी वाचतोय. मग त्याच्यानंतर कॉलेजचे दिवस आले, थोडं ते कमी झालं. नोकरी धंद्याच्या निमित्ताने ते अजून कमी झालं आणि मग कोविडमध्ये तर त्याला एक प्रोफेशनल स्वरूप आलं. सो सर्कलिंग बॅक टू द लव्ह मोमेंट, मला नाही आठवत कधी ते झालं. तर जसं आता आपण बोललो, कधी वेळ लागलं पुस्तकांचा तुम्हाला माहित नाही, पण मग बाकी तर पुस्तक आणि शिक्षण आणि प्रवास कुठेतरी हे असेलच. तो प्रवास कसा होता तुमचा? शिक्षण, कॉलेज, कुठे तुम्ही जॉबला होता आणि त्याच्यात वाचन आणि पुस्तक होतं नव्हतं, कसं होतं? माझ्या अख्ख्या 47 वर्षाच्या आयुष्यामध्ये जेव्हा 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 मला आठवतंय तेव्हापासून पुस्तक माझ्याबरोबर आहे आणि आजही आहे. ओके, ग्रॅज्युएशन झालं, त्याच्यानंतर मी सकाळ न्यूजपेपर जॉईन केलं. सकाळ न्यूजपेपर मी जॉईन केलं कोल्हापूरला. ओके, तिकडनं 1-1.5 वर्ष मी काम केलं आणि तिकडनं आलो मुंबईमध्ये. त्याच्यानंतर मी मिड डे जॉईन केलं. मिड डे मध्ये काही वर्ष काम केल्यानंतर लक्षात आलं की आपण स्वतःच का काहीतरी चालू करू नये. मिड डे आणि इकडे ॲज अ कॉन्टेंट रायटर नाही, मी ऍड सेल्स मध्ये होतो. ओके, त्यावेळेस कॉन्टेंट हा प्रकार माझ्या दृष्टीने अस्तित्वातच नव्हता. ओके, मी फक्त वाचत होतो. ओके, कॉन्टेंट क्रिएशन मध्ये मी त्यावेळेस नव्हतो. ओके, सो ऍड सेल्स मध्ये मी होतो आणि त्याच्यानंतर स्वतःच काहीतरी चालू करूया असं म्हटलं आणि त्या काळी एक छोटीशी ॲडव्हर्टायझिंग एजन्सी चालू केली. पण डोंबिवली सारख्या शहरामध्ये होतं आणि त्यावेळेस एवढा स्कोप नव्हता त्या गोष्टीला. सो ते बंद केलं
आणि परत नोकरी करायला लागलो. पण मग त्यावेळेस सेल्समध्ये न जाता मार्केटिंगमध्ये गेलो. अनेक मार्केटिंग कंपन्यांमध्ये काम केलं, अनेक कंपन्यांमध्ये काम केलं, त्यांच्या मार्केटिंग डिव्हिजनमध्ये, काही ॲड एजन्सीजमध्ये काम केलं, परत काही कंपन्यांमध्ये गेलो, त्यांचे मार्केटिंग डिव्हिजन्स हेड केले आणि 2013ला मी मरणाच्या दारातनं परत आलो. खूप आजारी पडलेलो आणि त्यावेळेस ठरवलं आता बस झालं, आता आपण स्वतःसाठी काहीतरी करूया. आणि मग तेव्हा मार्केटिंग कन्सल्टन्सी आणि कॉन्टेंट कन्सल्टन्सी ही चालू केली आणि मग ती 2019-20 पर्यंत होतं आणि मग कोविड आला आणि आपण ते सगळं डिस्कस केलं मग. येस, ओके. आता हे जे बुक रिव्ह्यू, दिवसाला रोज एक पुस्तक वाचणं, ते एक पुस्तकाचा रिव्ह्यू देणं, लगभग 1000 दिवस, त्याच्यासाठी काय स्वतःमध्ये तुम्हाला काही गोष्टी, कारण डिसिप्लिन हवं, कन्सिस्टन्सी हवी, त्या व्यतिरिक्त वाचन एक झालं, मग ते रिव्ह्यू लिहिणं, तर रिव्ह्यू सोशल मीडियावर पोस्ट करणं, तर लाईफस्टाईल, माइंडसेट, या सगळ्या गोष्टी कशा बॅलन्स केल्या? ओके, या सगळ्याची सुरुवात माझ्या वडिलांपासून झाली. माझे वडील स्वतः एअरफोर्समध्ये होते आणि मला स्वतःला आर्मीमध्ये जायचं होतं आणि हे मी शाळेत असतानाच ठरवलेलं. सो डिसिप्लिन काय असते हे मी घरातनंच बघितलेली आहे आणि डिसिप्लिनमुळे काय होतं हे पण मी घरातनंच बघितलेलं आहे. बरं, माझ्या वडिलांनी मला डिसिप्लिन अशी छडी मारून शिकवली का? अजिबात नाही. ते स्वतः एक डिसिप्लिन लाईफ जगत होते, मी ते रोज बघत होतो आणि ती जी डिसिप्लिन आहे ती बघून बघून माझ्या आतमध्ये ती आली. शाळेच्या काळामध्ये ती अजिबात नव्हती, पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम जसं जसं समज यायला लागली तसं तसं त्या डिसिप्लिनमुळे काय फायदा होतो हे कळायला लागलं. मी खेळत होतो, आजही खेळतोय, पण त्यावेळेस खेळत होतो तर तिथे डिसिप्लिन मदत करत होती. की डिसिप्लिन 5 वाजता उठायचं आणि जॉगिंगला जायचं म्हणजे जायचं. मग ही डिसिप्लिन आजही कामाला येते. 1000 दिवसात 1000 पुस्तकं वाचणं खरंच सोपं नाहीये. ओके, आणि इथे सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुस्तक वाचायला मला आवडतंय, हे सगळ्यात महत्वाचं आहे. जर तुम्ही सांगितलं असतं की पिक्चर बघ 1000 रोज, म्हणजे 1000 दिवस रोज एक पिक्चर बघ, तर माइट बी तेवढं केलं नसतं, ते 1000 दिवस कंटिन्यू केलं नसतं. पण पुस्तक वाचणं हे मनापासून आवडत होतं, म्हणून हे सगळं झालेलं आहे. ऑफकोर्स डिसिप्लिन खूप मोठा फॅक्टर आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जसं जसं पुस्तक कंप्लीट होतं तसं तसं फक्त मी म्हणत नाहीये, जो वाचणारा आहे तोही बदलतो. करेक्ट. सो दिवसेंदिवस जो बदल माझ्यामध्ये होत चाललेला आहे, म्हणजे ज्या दिवशी मी पहिला रिव्ह्यू टाकला आणि आज सकाळी मी जो रिव्ह्यू टाकला, त्या रिव्ह्यूमध्ये पण जमीन आसमानाचा फरक आहे. तर जसं त्या 2 रिव्ह्यूज मध्ये जमीन आसमानाचा फरक आहे, तसं मी पहिल्यांदा जेव्हा एक कुठलं तरी पुस्तक उघडलं असेल आणि आजचं पुस्तक मी जेव्हा बंद केलं, माझ्यामध्ये पण भरपूर फरक पडलाय. मग तो इमोशनल असेल, स्पिरिच्युअल असेल, मेंटल असेल, फिजिकल असेल, या सगळ्या लेवलवरती फरक पडलेलाच आहे.